हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाय हायब्रिड क्रॉस एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. नीट समजून घ्या आणि मी ज्या पद्धतीने सांगते ते पहिल्यांदा आधी लक्षात घ्या की काय काय स्टेप्स आहेत आणि ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही हा डाय हायब्रिड क्रॉस कराल, तुम्ही कोणतेही कॅरेक्टर्स तुम्हाला जरी मी सांगितले आणि त्यांच्यामधला क्रॉस करायला सांगितला तरी तो तुम्हाला इझिली येणार, इतकी गॅरंटी मी देते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या स्टेप्स सांगते त्या पहिल्यांदा व्यवस्थित ऐकून समजून घ्यायच्या आहेत आणि नंतर मी तुम्हाला जो टास्क देईन की कोणताही एक सांगेन मी पुढे जाऊन, आता सांगत नाही. ठीक आहे. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण मोनो हायब्रिड क्रॉस बघितलेला होता. मोनो म्हणजे सिंगल, हायब्रिड म्हणजे काय घेतलं होतं, त्याच्या 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होत्या. त्या 7 पेअर्स पैकी कोणतीही एक जोडी आपण त्याच्यामध्ये घेतलेली होती आणि त्या जोडीमध्ये त्याचे प्लांट्स आपण सिलेक्ट केलेले होते, जसं की राऊंड आणि रिंकल्ड किंवा सीडचा शेप असणारं, कलर ऑफ सीड येलो आणि ग्रीन. सो ह्या पद्धतीचे आपण क्रॉस बघितले. एक पेरेंट आपण असा घेतला की ज्याच्यामध्ये हे डॉमिनंट कॅरेक्टर होता, एक पेरेंट असा घेतला ज्याच्यामध्ये आपल्याला रिसेसिव्ह कॅरेक्टर घेतले आणि मग त्यांच्यामध्ये आपण जो क्रॉस घडवून आणला, ह्यातलं एकच कॅरेक्टर जेव्हा आपण चूज केलं तर त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस. तो आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला. तो थोडासा सोपा आहे. डाय हायब्रिड क्रॉस ऍक्च्युली सोपाच आहे, पण त्याची एक टेक्निक जर समजली ना तुम्हाला की मग त्याच्या पुढचं तुम्हाला समजायला काही प्रॉब्लेम नाही. सो आता ह्या ज्या 7 पेअर्स आहेत यापैकी कोणत्याही 2 तुम्ही चूज करू शकता आणि म्हणजे एक झाड असं घ्यायचं की त्याच्यामध्ये कोणत्याही 2 डॉमिनंट कॅरेक्टर असतील आणि दुसरं झाड असं घ्यायचं की त्याच्यामध्ये त्याच्या अपोजिट रिसेसिव्ह कॅरेक्टर असतील. तुमच्या पुस्तकामध्ये जो क्रॉस दिलेला आहे तो सोडून आपण घेऊयात. पुस्तकामध्ये तुम्हाला कोणता दिलाय, राऊंड येल्लो सीडवाला दिलाय ना, ठीक आहे. आपण तो सोडून दुसरा कुठला तरी कोणताही घेऊ शकतो. आपण घेऊयात कलर ऑफ फ्लावर आणि शेप ऑफ पॉड घेऊयात. सो कलर ऑफ फ्लावर आहे पर्पल, हा डॉमिनंट, व्हाईट हा रिसेसिव्ह. इन्फ्लेटेड शेप हा डॉमिनंट आहे आणि इन्फ्लेटेड म्हणजे पूर्ण भरीव आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपट्या. सो हे 2 आपले डॉमिनंट आणि म्हणजे रिसेसिव्ह कॅरेक्टर झाले. एक पेरेंट मी असा चूज केला की ज्याच्यामध्ये हा पर्पल फ्लावर आहेत आणि इन्फ्लेटेड हे आहेत, पॉड्स आहेत, आणि दुसरा पेरेंट मी असा सिलेक्ट केला की ज्याच्यामध्ये व्हाईट फ्लावर्स आहेत आणि कॉन्स्ट्रिक्टेड पॉड्स आहेत. राईट. सो पहिल्यांदा आपण जेव्हा क्रॉस, अगेन ह्याचा रायटिंगचा पार्ट मी इथं देत नाही आहे तुम्हाला, आता फक्त आपण तो क्रॉस कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते. रायटिंगचा पार्ट तुम्हाला नंतर मी तुम्हाला बोलले, तुम्ही कमेंट करून सांगितलं की मी तुम्हाला तो पाठवून देणार. सो ज्यांचे कमेंट्स येतील, मॅक्सिमम कमेंट आल्या की मी तुम्हाला तो रायटिंगचा पार्ट देणार, जो तुम्हाला एक्झामसाठी ऍक्च्युली हा क्रॉस लिहायचा कसा आहे. बिकॉज नुसतं मांडणं हे नाही अपेक्षित असतं. तुम्ही जो क्रॉस मांडणं हे तर आहेच, पण त्याच्याबरोबर त्याची थिअरॉटिकल पार्ट देखील प्रॉपरली लिहावा लागतो. पुस्तकामध्ये बरंच लेंदी दिलेलं आहे, सो आपण त्या पद्धतीनं नाही जाणार आहोत. सो आपलं काय ठरलंय, कलर ऑफ फ्लावर पर्पल व्हाईट आणि शेप ऑफ पॉड इन्फ्लेटेड कॉन्स्ट्रिक्टेड. सो हे 2 पेरेंट्स आपण चूज करूयात. सो त्यांना मी म्हटलं P1, पेरेंट 1 म्हटलं म्हणून मी त्याला इथं पासून घेते P1. एक आहे पर्पल फ्लावर असणार आणि कॉन्स्ट्रिक्टेड, दोनही डॉमिनंट कॅरेक्टर ह्याच्यामध्ये आले. आणि दुसरा कसा होता रे, व्हाईट आणि इन्फ्लेटेड. बरोबर आहे ना रे. एकदा मी चेक करते, माझं परत कधीतरी कन्फ्युजन होतं आणि पुढं सगळंच आपल्याला झालं बघा, उलट झालं. इथे इन्फ्लेटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड हे इथं पाहिजे, उलट सुलट. इथं इन्फ्लेटेड आणि इथं कॉन्स्ट्रिक्टेड. ठीक आहे. हे 2 माझे पेरेंट्स झाले माझे, म्हणजे ह्या क्रॉस साठीचे. पर्पल साठी आपण काय घेतलेलं आहे, सॉरी, पर्पल साठी आपण कॅपिटल C घेतलाय आणि इन्फ्लेटेड साठी आपण कॅपिटल I घेतलाय. सो कॅपिटल C, कॅपिटल C, कॅपिटल I, कॅपिटल I. हे 2 का घेतले कळलं ना, बिकॉज नॉर्मल म्हणजे बिफोर
जे गॅमिट फॉर्म होण्याच्या आधी ज्याच्या सेल्स असतात त्या डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजे विच आर हॅव्हिंग 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. मग ह्याच्यामध्ये जे आपण डॉमिनंट लिहितो त्याच्या अपोजिट म्हणजेच हे म्हणजे जे कॅपिटलमध्ये लिहिले आपण थोडक्यात ते इथं स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे, ना की व्हाईटसाठी डब्ल्यू, कॉन्स्ट्रिक्टेडसाठी सी असं नाही. पर्पलसाठी पण ऍक्च्युली सी घेतलेल्याचं कारण वेगळं असेल, मे बी त्या लँग्वेजमध्ये सी, पर्पलला काहीतरी सी वरून शब्द असेल, असं काहीतरी असेल. सो हे झाले इव्हन पॅरेंट. त्यानंतर त्याच्यामध्ये हे त्याचे असणारे जीन्स. आता जेव्हा ह्यांचे मेल गॅमिट, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये ते सांगितलं होतं, आणि फिमेल गॅमिट्स तयार होतील तेव्हा आपण मोनोहायब्रिडमध्ये काय केलं होतं, हे 2 होते त्यामुळे त्यातला एकच घेतला होता. डू यू रिमेंबर दॅट? इथं मात्र 2 आपण कॅरेक्टर्स कन्सिडर करतोय त्यामुळे ह्या 2 सी मधला एक सी, ह्या 2 आय मधला एक आय इथं गॅमिटमध्ये येणार. सिमिलरली इथं सुद्धा एक स्मॉल सी, एक स्मॉल आय. आता ह्याच्यामधला कॅपिटल सी, कॅपिटल आय हे 2 डॉमिनंट कॅरेक्टर आहेत आणि हे रिसेसिव्ह आहेत. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा डॉमिनंट जीन किंवा कॅरेक्टर प्रेझेंट असतं तेव्हा त्याचं जे काही लेटर आहे ते आपण आधी दाखवायचं, रिसेसिव्ह वाला नंतर घ्यायचा. जर डॉमिनंट कॅरेक्टरचा जीन नसेल तर मग तुम्ही रिसेसिव्हचा आधी घेऊ शकता. सो यांच्यामध्ये जेव्हा गॅमिट फॉर्मेशन झाल्यानंतर त्यांची F1 जनरेशन तुम्हाला मिळणार, त्यांच्यामध्ये कसं असणार बघा, कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल आय, स्मॉल आय. का ते कळालं का? बिकॉज ह्याचा डॉमिनंट आधी मग रिसेसिव्ह, डॉमिनंट आधी मग रिसेसिव्ह. सो आता हे जे प्लांट्स आहेत F1 जनरेशनचे ते दिसायला कसे आहेत, सगळेच डॉमिनंट असल्यामुळं पर्पल फ्लावर असणारे आहेत. सगळेच झाडं, F1 ची सगळी झाडं पर्पल फ्लावर असणारे आणि इन्फ्लेटेड पॉड असणारी आहेत. बिकॉज जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर असतं ते स्वतःला एक्सप्रेस करतं, रिसेसिव्ह करत नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये रिसेसिव्हचे जीन्स नाहीत, आहेत. पण मी जेव्हा तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल दिलं होतं बघा की बाबा असतील किंवा मोठा भाऊ किंवा बहीण असेल तेव्हा धाकटं हे लहान शांतपणे बसतं, जेव्हा ते नसेल तेव्हा मग स्वतःचे गुण दाखवतं. तसंच आहे हे, इथे हे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत त्यामुळं हे रिसेसिव्ह असले तरी ते स्वतःला एक्सप्रेस करणार नाहीत. आता पुढं ह्या F1 जनरेशनचं सेल्फ पॉलिनेशन करायचं किंवा ह्याला सेल्फिंग म्हणूयात. सेल्फिंग म्हणजे काय तर ह्याला आता हे तुमच्या डोक्यात आलं का रे, मी एकदम सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं बघा, इफ यू डू रिमेंबर, याच्यामध्ये जे 2 पेरेंट्स मी चूज केले, एक झाड हे दुसरं झाड, त्यांच्यामध्ये आपण पॉलिनेशन घडवून आणलं. म्हणजे ह्या समजा हे मेल आहे आणि हे फिमेल झाड असेल तर ह्याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते ह्याच्या फुलावरती आणून टाकले. मग ह्या झाडाला शेंगा येणार, त्या झाडाला शेंगा आल्या, त्या सगळ्या अशा होत्या, म्हणजे त्याला शेंगा आल्या, त्या शेंगा मी परत काय केल्या, रुजवल्या आणि त्याच्यापासून जे झाड उगवलं ते F1 आहे. हे डोक्यात येऊ देत तुमच्या. F1 प्लांट म्हणजे कुठलं ते लक्षात आलं. या फिमेल प्लांटला जेव्हा शेंगा आल्या त्या शेंगामधल्या मटार मी काढून घेतले, ते मी जमिनीत पुन्हा पेरले आणि त्याच्यातून जे झाड उगवलं दॅट इज F1. हे डोक्यात पहिल्यांदा येऊ देत, मग तुम्हाला पुढचं समजायला सोपं पडतं. मग आता त्यांचं सेल्फ पॉलिनेशन केलंय, म्हणजेच ते जे F1 झाड उगवून आलंय त्याच्याच 2 फुलांच्या मध्ये घडवून आणलेलं पॉलिनेशन असं आपण इमॅजिन करू. ते जे पुढचं झाड उगवून आलंय ना F1, त्याच्यामध्येच 2 फुलांच्या मध्ये केलेलं पॉलिनेशन. मग हे सेल्फ पॉलिनेशन जेव्हा आपण घडवून आणलं तेव्हा आपले पेरेंट्स कोण असणार आहेत, आता दोन्ही पेरेंट्स हेच असणार आहेत, कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल आय, स्मॉल आय वाले. म्हणजेच आता माझे दुसऱ्या ह्याच्यासाठीचे जे P2 आहेत ते पहिला पेरेंट कोण आहे असा, व्हर्सेस दुसरा पण पेरेंट सेमच आहे बिकॉज त्यांच्यामध्ये आपण सेल्फ पॉलिनेशन केलंय. हे समजलं. आता परत यांच्यामध्ये यांचे जीन्स आणि त्यांचे जेव्हा गॅमिट्स आपल्याला स्पेसिफिकली दाखवायचे आहेत, हे त्यांचे जीन झाले.
आता ह्यांचे गॅमिट फॉर्मेशन जर तुम्हाला व्यवस्थित जेव्हा लिहायला जमली मग पुढचं सगळं सोपं झालं म्हणून समजायचं. आता ती पण गॅमिट फॉर्मेशन दाखवायची एक टेक्निक आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा 2 घेऊयात आपण, दोनही कॅपिटल म्हणजे सी कॅपिटल आय कॅपिटल. दुसऱ्यासाठी आपण घेऊयात एक सी कॅपिटल आय स्मॉल. तिसऱ्यामध्ये सी स्मॉल आय कॅपिटल आणि चौथ्यामध्ये दोनही स्मॉल. 2 कॅपिटल हे 2 स्मॉल आणि मग मध्ये एक कॅपिटल एक स्मॉल एक स्मॉल एक कॅपिटल. मग आता हा CI चा सिक्वेन्स आहे ना आपला, म्हणून इथं मी CI घेतला. समजा तुम्हाला असं वाटलं की मी हे आधी आय घेणार आणि मग सी घेणार आणि लिहिणार, चालतंय, काहीच फरक पडत नाही. म्हणजे तुमच्यापैकी काहींना जर वाटलं की हे मी असं न लिहिता मी असं लिहिणार तरी दॅट इज ऑल्सो फाईन, बट मग तो आधीपासून सिक्वेन्स तुम्ही तसा ठेवायचा आहे. मात्र आलं का लक्षात? म्हणजे इथं पण तुमचा आधी आय मग सी असं असेल म्हणजे तो गोंधळ होणार नाही नंतर पुढे, बाकी काही नाही. सो तुम्ही आय सी असं उलट पण लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. हे याचे गॅमिट झाले आणि मग याचे पण गॅमिट्स असेच झाले ना रे, 2 सेम पेरेंट्स आहेत त्यामुळं, राईट. सो हे CI आणि सी, हे एवढं मांडलं की तुम्ही अर्धी लढाई जिंकलीत. आता ह्या गॅमिट्सचा आपल्याला ड्रॉ करायचा आहे पुनेट स्क्वेअर. पुनेट स्क्वेअर आपण कशा पद्धतीनं काढतो? मेल गॅमिट, फीमेल गॅमिट, कॅपिटल सी कॅपिटल आय, कॅपिटल सी स्मॉल आय, स्मॉल सी कॅपिटल आय आणि स्मॉल सी स्मॉल आय. सिमिलरली इथे पण तेच गॅमिट्स. आता ह्या दोघांचा क्रॉस, कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल आय कॅपिटल आय. दोनही कॅपिटल आहेत, ते मी आधी लिहून घेतले. आता हे दिसायला कसे आहेत ते आपल्याला लिहायचं आहे, पण म्हणजे ते का लिहायचं आहे, कंपल्सरी ते लिहायचं आहे बिकॉज आपल्याला पुढे जाऊन जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो लिहायचा आहे. सो दिस इज जिनोटाइप, सो त्याचा रेशो आपल्याला लिहिता हे तर ह्याच्यावरून होईल, पण ते दिसायला कशा आहेत ते करण्यासाठी तुम्हाला ह्या प्रत्येकाच्या खाली कंपल्सरी लिहायचं आहे. मुलं तिथं लिहायला आळस करतात क्रॉसमध्ये आणि नंतर जे सोपं काम आहे त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवतात आणि विनाकारण मार्क जातात. आपल्याला तसं करायचं नाही आहे, जरा सुद्धा कुठंही स्कोप द्यायचा नाही आपल्याला मार्क जाण्यासाठी. त्यामुळे आधी हे आपण लिहून घेऊयात. कॅपिटल सी कॅपिटल सी कॅपिटल, तर पटपट करूयात. कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल आय, तसंच कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल आय स्मॉल आय. पटपट घेऊयात. कॅपिटल सी स्मॉल आय. मग आता असं जर असेल तर तुम्ही मला सांगा, हा क्रॉस तुम्हाला पण करता येईल की नाही? बरोबर, हे असंच लिहायचंय. हे जे दिसतंय ते लिहायचंय, फार काही वेगळं डोकं चालवायचं नाहीये इथं आपल्याला. सो जे दिसतंय ते फक्त व्यवस्थित काळजीपूर्वक डोकं शुद्धीवर ठेवून मांडायचं आहे, बाकी आपोआप सगळं होत जातं. पण तुमचं इथं जर काही चुकलं हे जिनोटाइप वगैरे लिहायला, तर मग बाकीचं मात्र सगळं चुकणार बरं काय रे बाळांनो. त्यामुळं मी जसं म्हटलं व्यवस्थित लक्ष देऊन लिहा. कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल आय स्मॉल आय, त्यानंतर कॅपिटल सी स्मॉल आय, कॅपिटल सी स्मॉल सी, नाही हे दोन्हीच स्मॉल आहेत नाही का? हे बघ माझं पण चुकत होतं बघा आता इथं. तसं गडबडीत तुमचं नको व्हायला आहे. आणि हे सगळेच स्मॉल. आता वळूयात आपण ह्याच्या फिनोटाइपकडे, म्हणजेच दिसायला ते कसे आहेत. दोनही कॅपिटल आहेत म्हणजेच आपले काय आहेत, पर्पल. काय होतं रे कॅपिटल साठी आपलं? पर्पल आणि इन्फ्लेटेड होतं, राईट. पर्पल आणि इन्फ्लेटेड. सो मी इथं लिहिणार PUR पर्पल इन्फ्लेटेड. दिसायला हे प्लांट कसं आहे, पर्पल इन्फ्लेटेड. हे पण कॅपिटल दोन्ही आहेत, सो हे सुद्धा पर्पल इन्फ्लेटेड.
हे पूर्ण लिहा रे. तिथं पण मुलं तुम्ही ना खूप ही तुमची जनरेशन ना लेझी झालेली आहे बघा. हे सुद्धा दोनही कॅपिटल आहेत. सो पर्पल इन्फ्लेटेड. इथे पण पर्पल इन्फ्लेटेड. जिथं कॅपिटल दिसत आहेत तिथं सगळीकडे पर्पल इन्फ्लेटेड लिहून टाकायचं. इथं पण पर्पल इन्फ्लेटेड. इथे मात्र पर्पल आहे डॉमिनंट, परंतु इन्फ्लेटेड साठीचा कॅपिटल आय नाही आहे. सो मी जसं आता बोलले, जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर नसतो रिसेसिव्ह कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करतो. सो आता इथं रिसेसिव्ह कोण आहे तर इन्फ्लेटेडला कोण आहे, कॉन्स्ट्रिक्टेड आहे ना. सो इथं हा आला पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड. हे लक्षात ठेवा. स्मॉल आय रिप्रेझेंट कॉन्स्ट्रिक्टेड. सो इथं आला पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड. हे झाड पर्पल फुलं असणारं आणि कॉन्स्ट्रिक्टेड पॉड असणारं आहे. परत हे डॉमिनंट पर्पल इन्फ्लेटेड. सॉरी, इथं परत पर्पल आला कॅपिटल सी असल्यामुळे, परंतु हा कसा आला परत कॉन्स्ट्रिक्टेड, इन्फ्लेटेड नाही. इथे परत दोनही कॅपिटल, पर्पल इन्फ्लेटेड, पर्पल इन्फ्लेटेड. आता हे स्मॉल आहे, हे स्मॉल आहे. सो स्मॉल सी काय रिप्रेझेंट करतं, व्हाईट. सो इथे हे व्हाईट आणि इन्फ्लेटेड आला. हे काय आहे कॅपिटल्स, हे दोनही स्मॉल सी आहेत ना रे, हे वालं आणि हे वालं. सो इथे पण हे व्हाईट आलं आणि इन्फ्लेटेड. बघून लिहायचंय, काही नाही वेगळं. त्यानंतर परत हे पर्पल इन्फ्लेटेड. त्यानंतर हे पर्पलच आहे, कॅपिटल सी आहे, परंतु हा स्मॉल आय आहे. सो इट इज कॉन्स्ट्रिक्टेड. त्यानंतर दोनही स्मॉल आहेत म्हणून हे व्हाईट आणि इन्फ्लेटेड. आणि हे व्हाईट आणि कॉन्स्ट्रिक्टेड. सो ह्या पद्धतीनं हे वरचे रेड आहेत ते जिनोटाईप आणि ब्लॅक आहेत ते फिनोटाईप. आता ह्याच्यावरून आपल्याला जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो लिहायचा आहे. मी तो इथंच लिहायचा प्रयत्न करते. वरती लिहूयात. मी आधी फिनोटायपिक लिहिते, मग तो खोडते आणि मग जिनोटायपिक लिहिते, बिकॉज सगळं इथं मावणार नाही, पण ते मला ह्या चार्टचा उपयोग करायचा आहे लिहिताना म्हणून. सो मी आधी घेते फिनोटायपिक रेशो. दिसायला कसे आहेत. पेन्सिल घ्यायची. पर्पल इन्फ्लेटेड किती लिहिलेले दिसत आहेत बघा, 1. ते लिहून झालं की पेन्सिलीनं हळूच त्याला स्क्रॅच करायचं. कारण का तर ते काउंट करताना एकदा ते खात मारलंय म्हणजे ते पुन्हा काउंट करायचं नाही आहे, हे डोक्यात यावं. म्हणजे परत कुठेही काउंटिंग करताना गोंधळ होणार नाही. सो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो पर्पल इन्फ्लेटेड मला 9 दिसले. मी इथं लिहिणार, हे बघा इथं लिहायचं पर्पल इन्फ्लेटेड किती आहेत, 9 इज टू. नेक्स्ट वाला काय आहे बघा. आता हे सगळे इथले गेले. नेक्स्ट वाला कोण आहे, पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड. सो मी इथं लिहिणार पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड. मी पूर्ण लिहायला जागा नाही त्यामुळं, पण तुम्ही ते व्यवस्थित लिहायचं एक्झामच्या वेळेस. चला आता पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड किती आहेत मोजूयात. 1, 2, पर्पल कॉन्स्ट्रिक्टेड 3. सो मी इथं लिहिलं 3. त्यानंतरचा कोणाला, इज टू. पुढं कोण आहे रे, व्हाईट इन्फ्लेटेड. सो मी इथं लिहिणार व्हाईट इन्फ्लेटेड किती आहेत मोजूयात. चला 1, 2, 3. सो इज टू 3. आणि शेवटचा उरलेला व्हाईट कॉन्स्ट्रिक्टेड ते किती आहेत, 1. सो हे माझे फिनोटायपिक रेशो झाला 9:3:3:1. तुम्ही कुठलाही क्रॉस करायला गेलात तरी तुमचा हा जो फिनोटायपिक रेशो आहे तो हाच येणार 9:3:3:1. हे तुम्हाला 1 मार्क साठी पण विचारतात. आता जिनोटायपिक रेशो कसा काउंट करायचा किंवा कॅल्क्युलेट करायचा ते बघूयात. मी हे इरेज करते.
जर मला समजा सगळं नाही जमलं इथं लिहायला, ऍज यू कॅन सी माझा हात पुरत नाहीये तेपर्यंत. हा, जर मला समजा सगळं नाही जमलं तरी मी तुम्हाला हे दाखवेन फक्त. आता जसं जिनोटायपिक रेशोमध्ये सगळ्यात आधी कोण घेऊयात, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल आय, कॅपिटल आय. आता मला शोधायचंय कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल आय, कॅपिटल आय असं मला इथं किती वेळा दिसतंय. सो मला इथं एक दिसलं, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल आय, कॅपिटल आय. अजून मला हे तर हे स्मॉल आहे, कुठंच नाही दिसलं, मला एवढंच दिसलं. सो मी ह्याच्या खाली 1 लिहिलं. जेवढं दिसतंय ते मांडायचंय, फार वेगळं काही करायचं नाहीये. त्यानंतर काय आहे, कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल आय, स्मॉल आय. हे किती दिसतायत मोजा, चला. कॅपिटल सी, कॅपिटल सी, कॅपिटल आय, स्मॉल आय. हे एक, हे आहे का सेम, 2. त्यानंतर हे, हा हे स्मॉल आहेत, बाकी कोण नाही आहेत, मग हे 2च आहेत, राईट. कॅपिटल सी, कॅपिटल सी, हा हे एक आहे बघा, तिसरा आहे का, नाही 2च आहेत. सो मी इथं 2 लिहिलं. आलं लक्षात. सो हे या पद्धतीनं तुम्हाला मांडत जायचं आहे. मग हे असंच बाकी सगळ्या जे जिनोटाईप आहे, व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, सो बाकी सगळ्या जिनोटाईपचं पण तुम्ही अशाच पद्धतीनं काउंट करा आणि मग मला तुम्ही कमेंट करून सांगा की हे तुमचे जे रेशो आहेत ह्याच्यासाठीचे, ह्या क्रॉससाठीचे, ते तुमचे कसे आलेत किंवा काय आलेत. आणि मग मी तुम्हाला सांगेन तुमचं ते बरोबर येतंय की चुकतंय ते. सो हा क्रॉस आधी करून बघा, डायहायब्रिड क्रॉस. हा एकदा झाला की तुमचा हा रेशो येईल जिनोटायपिक आणि फिनोटायपिक. तो एकदा बरोबर आला की मग अजून एक एक्झाम, कुठलंही रॅन्डमली कुठलेही 2 कॅरेक्टर्स घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तो क्रॉस करून दाखवा आणि मला सांगा जमलं की नाही ते. सो इथंच थांबूयात. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.